तुमची टीम सध्या किती मोठी आहे? आता आमची टीम अंदाजे 15 जणांची आहे. अच्छा. त्याच्यात काय काय डिपार्टमेंट्स आहेत? तर आमची सेल्स टीम आम्ही 2 जणांची आहे. बरं. इन्स्टॉलेशनची टीम 5-6 जणांची आहे, म्हणजे प्रत्यक्ष लोक जाऊन कस्टमरला इन्स्टॉलेशन करतात. नंतर इन्स्टॉलेशन झाल्यानंतर एकदा आपला कस्टमर वायू वापरू लागला तर त्या पूर्ण वापराच्या काळात त्यांना कुठली अडचण आली तर ती सोडवणं म्हणजे कस्टमर सपोर्ट, आफ्टर सेल्स सर्व्हिस असंही म्हणू शकता. आणि त्याच्यात एक ठराविक काही मेंटेनन्सच्या ऍक्टिव्हिटी दर 6 महिन्यांनी कराव्या लागतात. अच्छा. तर त्या करण्यासाठीची टीम ही. म्हणजे त्याच्यात विरजण घालावं लागतं का? आता ह्याच्यात विरजण नाही घालावं लागत. म्हणजे पुन्हा पुन्हा नाही घालावं लागत. बरं. एकदा आम्ही जे इन्स्टॉलेशनच्या वेळेला पुरवतो तेच जन्मभर टिकतं. ही ह्या प्रोसेसची जी वेगळेपण आहे की वैशिष्ट्य आहे, कारण की ही जिवंत प्रक्रिया आहे. ओके. त्यामुळे जे मायक्रोब्स आहेत त्यांना आपण नीट वेळेवर खाऊ घालतो आपलं अन्न, त्यामुळे त्यांची संख्या उत्तरोत्तर वाढतच जाते. उलट त्यांची क्वालिटी सुद्धा उत्तरोत्तर वाढतच जाते, सुधारत जाते, मॅच्युअर होत जातात. मग ते विकता येतात का? तत्वतः हो. म्हणजे उदाहरणार्थ नव्या यंत्रामध्ये तेच मायक्रोब्स वापरता येतात. अगदी अगदी. आणि अशा सगळ्या ह्या व्यवसाय संधी हळूहळू खुल्या होत आहेत. कारण आता भारतामध्ये मोठी बायोगॅस यंत्र बनवण्याची सुद्धा एक पॉलिसी डिसिजन झालेला आहे. अच्छा. आणि हे मोठे बायोगॅस यंत्र जे आहेत ते सुरू करण्यासाठी हे मुळात मायक्रोबियल कल्चर लागणार आहे. तर ह्या व्यवसायाला आता उदाहरणार्थ आम्ही जे एक थोडं वेगळं कसं ह्याच्याकडे पाहिलेलं आहे, तर आमचं जे वर्कशॉप आहे ते एका शेतावर आहे, पुण्याच्याच जवळ. एकेकाळी तो ग्रामीण भाग होता. अच्छा. पण आता वाढती जी वस्ती आहे त्याच्यामुळे हा एक शहरी भागच झाला आहे समजा, आणि त्याच्यामुळे कचरा प्रश्न तिथेही खूप गंभीर आहे. म्हणजे काही प्रोसेसेसच नाही आहेत कचरा प्रश्न सोडवण्याच्या. म्हणजे महापालिका तिथपर्यंत पोहोचत नाही का कचरा वेचण्यासाठी? हा, कारण ते अजून महापालिकेच्या अखत्यारीत आलेलं नाहीये. ती ग्रामपंचायत आहे. अच्छा. पण सगळे प्रश्न शहरी स्वरूपाचे आहेत, पण लोकल बॉडी ही ग्रामपंचायत आहे. तर आम्ही तिथे हे आमचं मायक्रोबियल कल्चर बनवतो, म्हणजे विरजण. तर ते बनवण्यासाठी आम्हाला त्याला व्यवस्थित खाऊ घालावं लागतं. तर ते आमच्याच परिसरातला कचरा आम्ही त्याच्यासाठी वापरतो. म्हणजे जी घंटागाडी असते ती आमच्या शेतावर थांबते, आम्ही काही कचरा घेतो आणि तो आम्ही आमच्या मायक्रोब्सला जिवंत ठेवण्यासाठी म्हणून त्याचा उपयोग करतो. पण होतं असं की तिथे आमच्या गरजेपेक्षा फार जास्त गॅस निर्माण होतो. तर तो आम्ही नुसताच, जसं एकेकाळी ते बॉम्बे हायवर वरती ज्योत असे तर तसं आम्ही जाळत असू, तर हे काही योग्य नाही ना, एवढा कष्टाने निर्माण केलेला गॅस वाया घालवायचा नुसताच पेटवून. तर मग आम्ही तिथे एक कॅफे चालू केला आणि त्याला नाव दिलं कॅफे क्लायमेट. ओके. कारण की हा कॅफे हा पूर्णपणे बायोगॅसवर चालतो. म्हणजे असा कदाचित माझ्या माहितीनुसार जगातला एकमेवच कॅफे असेल की जो इतरांच्या कचऱ्यावर चालतो, एकतर परिसरातल्या, LPG वापरत नाही आणि स्वतःचा कचरा अर्थातच आम्हीच जिरवतो. तर असा तो कॅफे मग आम्ही सुरू केला, जो पण एक छोटेखानी व्यवसायच आहे. तर या जाहिरात कशी करता? उदाहरणार्थ आम्ही जाहिरात कशी करतो, तर ह्या व्यवसाय माध्यमाची ही एक गरज आहे. आपण एक उपाय विकसित केला आहे, हा लोकांना कळलं पाहिजे, त्यामुळे हे आपल्याला करावं लागणार आहे. मग माझ्या लक्षात आलं की आपण कचरा प्रश्न सोडवतो, आम्ही आमचं काम बघायला या, तर फार लोक येणार नाही, पण जेवायला या म्हटलं की खूप लोक येतात. नक्कीच. तर आम्हालाही तुम्ही मगाशी म्हटलात ना की तुम्ही जाहिरात कशी करता, तर ती तुमची एक प्रकारे जाहिरात आहेच मुळे. कारण तिथे लोक जेवायला येतात, पण त्यांना आम्ही सगळ्यांना सांगतो की हे कसं बनवलं जातंय, हा गॅस कसा बनतो. इनफॅक्ट तिथे आम्ही एक छोटंसं इन्स्टॉलेशन करणार आहोत ज्याचं नाव आहे श्रद्धांजली. म्हणजे तुम्ही ऍडव्हर्टाइजमेंट म्हणताय ना, तर सोशल मीडिया आजकाल खूप वापरला जातो, त्याच्यामुळे सेल्फी ही आजची भाषा आहे. तर तिथे आम्ही हे श्रद्धांजली नावाचा सेल्फी पॉइंट करतोय. ओके. आणि ती कशाची आहे श्रद्धांजली? कचरा कामगारांना का? नाही, LPG सिलेंडरला. तर आम्ही तिथे एक LPG सिलेंडर ठेवलाय रिकामा, आणि त्याला असा हार घातलाय. आणि हे अभिनव कल्पना आहे. थँक्यू. आणि पण हे सिम्बॉलिक आहे, कारण की आपल्याला ह्या
इंधनांना श्रद्धांजली द्यावीच लागणार आहे, कारण ती संपणारच आहेत. आणि आपण एक एक पुढच्या 2-3 पिढ्यांनंतर लोक येणार आहेत, हो एकेकाळी असं ते जमिनीतून खणून गॅस मिळायचा, ते वापरायचे बरं का, आणि मग तो संपून गेला. मग आता आपण असं स्वतःची ऊर्जा उगवतो, बायोगॅस. ही जे ट्रान्झिशन आहे तर तो सेल्फी पॉईंट करायचा आहे. आणि मग तिथे छान लिहायचं आहे की हे का, म्हणजे ह्याच्या मागचा विचार काय, जेणेकरून लोक आमच्या कॅफेवर जर आली आणि मग त्यांनी सेल्फी काढला आणि मग ते आमच्या इन्स्टा पेजला टॅग केलं किंवा त्यांनी त्यांच्या ह्याच्यावर पोस्ट केलं, तर मग त्या विचाराला विचार ॲडव्हर्टाईज होतो. तो विचार, आणि फक्त विचार नाहीये, तो उपाय पण आहे, कारण आपण तिथे नाही वापरत होतो LPG, तोच उपाय आहे बायोगॅस. हा. सो अशा पद्धतीने हे काम आपलं खूप उपयोगी, गरजेचं असल्यामुळे त्या गरजेला ॲडव्हर्टाइजमेंटसाठी कसा त्याचा वापर करायचा, लोकांना त्या चळवळीत कसं जोडून घ्यायचं, अशा काही वेगळ्या पद्धतीने ॲडव्हर्टाईज करण्याची आमच्यासमोर संधी आहे. आणि त्याचा वापर कसा, आता पुन्हा तिथे प्रोफेशनल्सची आम्ही मदत घेणार आहोत, कारण की ते विषय, तो इंस्टाग्राम हा विषय येणारी लोक आहेत. वेगवेगळ्या सेलिब्रिटीजना तुम्ही जोडून घेऊ शकता. बिलकुल घेऊ शकतो, नक्कीच. आणि अजून एक सांगतो की उदाहरण देतो, जस्ट कसा काय माझ्या मनात विचार आहे की सोनम कपूर हिच्या मुलाचं नाव वायू आहे. अरे वा. तर मी आता असा विचार करतोय की आपण तिच्यापर्यंत गेलं पाहिजे की अरे तू तर तुझ्या मुलाचं नाव वायू ठेवलंयस, म्हणजे यू आर कमिटेड टू वायू. आम्हीही असाच एक वायू जन्माला घातलाय. तर आपण एकत्र काम करूया. तर ह्या अशा काही कल्पना आहेत. तर आणि कसं होतं की ही कॉज ज्याच्यासाठी आपण काम करतो ती खरंच खरी आहे. आणि त्यामुळे सेलिब्रिटीज पॉप्युलर असतात, खूप त्यांना फॉलोईंग असतं, तो अर्थात त्यांच्या उत्पन्नाचा स्रोतही असतो. पण ते जेव्हा कुठल्या तरी ब्रँडला एंडोर्स करतात, समजा काही ते सम कॉस्मेटिक ब्रँड, तर त्यांना पैसे मिळतात, पण समाधान मिळतं का, आय डोंट नो. तर आपण त्यांच्याकडे एक वेगळं, तुम्हाला ह्याच्यातून समाधान मिळेल, काहीतरी चांगलं केल्याचं समाधान मिळेल, आणि लोक तुमच्याकडे वेगळ्या पद्धतीने बघतील. हे ऍक्च्युली आपण त्यांना काहीतरी ऑफर करतोय. त्यामुळे कदाचित त्यांना जर अनेक कोटी रुपये ते घेत असतील तर कदाचित कमी खर्चात किंवा कदाचित नाही विना खर्चात सुद्धा करू शकतील. तर ह्या शक्यता, हे कॉज किती खरं आहे, त्यांना काही साशंकता पण मनात उरणार नाही. बरोबर. तर हे आम्हाला करायचं आहे, कारण की ह्याला आम्हाला मेनस्ट्रीम बिझनेस जसा केला जातो तर त्याची काही जी तुम्हाला 4 गोष्टी कराव्या लागतात, तर त्या आम्हालाही कराव्या लागणार आहेत. फक्त त्या करण्याच्या पद्धती वेगळ्या असू शकतील, कारण की आमचा कॉज वेगळा आहे. खूपच छान. हे काम एक स्वतंत्र व्यवसाय म्हणून हे आमचं 6वं वर्ष आहे. 2019 साली आम्ही आमची कंपनी रजिस्टर केली. अच्छा. पण त्याआधी 3 वर्ष मी काम करायला सुरुवात केली होती. बरं. म्हणजे तुमचं 32,000चं युनिट बसवलं तर किती दिवसात त्याची किंमत वसूल होऊ शकते? ओके. तर अगदी आता आर्थिक भाषेत बोलायचं झालं तर ह्याचा साधारण 6 ते 7% परतावा आहे. अरे वा, म्हणजे बँकेपेक्षा जास्ती किंमत आहे. नक्कीच. आणि ती कशी येते तर ती आपल्या गॅसच्या बचतीतून येते. दुसरं, आपल्याला आपली जर बाग असेल आणि आपण काही खतं विकत घेत असू तर त्याच्या बचतीतून होते. तिसरं, पुणे महानगरपालिका एक फार छान उपक्रम राबवते. ते म्हणजे तुम्ही जर तुमचा कचरा तुमच्या घरात जिरवला तर तुमच्या प्रॉपर्टी टॅक्स मध्ये 5% सूट मिळते. वा वा. खत पण विकता येऊ शकेल ना? खत विकताही येऊ शकतं. हो. आणि त्याच्यात नक्कीच त्याला एक प्रॉडक्ट म्हणून विक्री मूल्य ॲडव्हर्टाइजमेंट करून करायला मोठा वाव आहे शहरामध्ये, कारण शहरात खूप लोक गच्चीवर, गॅलरीमध्ये अशी झाडं लावतात आणि त्याच्यासाठी त्यांना खतं विकत घेत असतात ती. तर त्याला आपण पर्याय म्हणून देऊ शकतो. तर पुणे महानगरपालिका जे 5% सूट देते, तर आम्ही एका 220 फ्लॅटच्या सोसायटीमध्ये हा उपक्रम बसवला आहे आणि त्यांचा कचरा आता त्याच्यात जिरू लागलाय. तर मग आम्ही त्या सोसायटीच्या सगळ्या 220 लोकांची लिस्ट करून प्रॉपर्टी टॅक्स रिबेटसाठी आम्ही ॲप्लिकेशन केलं आणि कचरा जिरवत असल्यामुळे ते ग्रांट झालं. आणि आता प्रत्येकी अंदाजे 500-600 थोडेफार प्रॉपर्टी टॅक्स फ्लॅटच्या आकारानुसार बदलतात. तर अंदाजे 1 लाख रुपये ह्या 200 कुटुंबांचे रिइंबर्समेंट मिळते का? प्रत्येक 500 असं मिळून टोटल सोसायटीचे 1 लाख रुपये वाचतायत ना. वा वा. आणि कॉर्पोरेशनचेही पैसे वाचतायत, कारण की त्यांना मग सोसायटीत गाडीच पाठवावी लागत नाही ओल्या कचऱ्याची. म्हणजे कॉर्पोरेशन त्यांच्या बचतीतून हा प्रॉपर्टी टॅक्स मधली सूट
देऊ शकणार आहे. म्हणजे सगळ्या स्टेक होल्डर्सच्या लेवलला याचा उपयोग होतोय. कचरा कामगार, प्रॉपर्टी टॅक्सच्या लेवलला म्हणजे प्रॉपर्टी ओनर्स आणि महापालिका. अशा किती सोसायट्यांमध्ये बसवल्या आतापर्यंत? सोसायट्या 7-8 आहेत. अच्छा. पुण्यामध्ये हो. आणि पुण्याबाहेर पण काम करता का? आम्ही पुण्याबाहेर काम करतो. म्हणजे अगदी आम्ही उत्तराखंडमध्ये एका कंपनीत इन्स्टॉलेशन केलंय. बरं. पण सध्या आम्ही फोकस पुणे आणि पुणे आजूबाजूची MIDC असं करतो. पण होऊ शकतं हे काम? होऊ शकतं. मुंबई अगदी जवळ आहे आणि मुंबईत खूप गरज आहे. बिलकुल. आणि थोडं अजून एक पाऊल जर मी असं म्हटलं की आपली पिढी जी कचऱ्याचे ढीक उभे करते आणि मग पुढची पिढी ते साफ करत बसणार आहे, तर एक प्रकारे त्या पुढच्या पिढीचाही फायदा ह्याच्यात आहे. नक्की. जो त्यांना जो त्रास होण्यापासून आपण वाचवत आहोत, ह्याच्यात त्या पुढच्या पिढीचा देखील फायदा आहे. दिस इज ट्रू चेंज मेकिंग. थँक्यू.